नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? घरीच राहा, स्वस्थ राहा. विद्यार्थी मित्रांनो, या कोरोनाच्या महामारीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. त्याचप्रमाणे वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाण्याचं टाळा आणि नियमित व्यायाम करा. त्याचप्रमाणे आरोग्याला स्वास्थ्यकारक असे जे काही आहार आहे, या आहाराचं सेवन करा. विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्राचा पाठ आपण या तासाला पाहणार आहोत. नागरिकशास्त्राचा पाठ क्रमांक 5, मूलभूत हक्क भाग 2, याच्यामधील पहिला भाग आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण पाहिलेलंच आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला संविधानाने हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत. माणसाचा स्वभावच आहे की नेहमी हक्काबाबत तो जागरूक असतो, परंतु कर्तव्याबाबत उदासीन असतो. परंतु तसं न करता हक्क आणि कर्तव्य हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण या तासाला या ठिकाणी पाहणार आहोत की हक्क जे दिलेले आहेत आपल्याला संविधानाने, ते कोणत्या प्रकारचे हक्क आहेत. शैक्षणिक आहेत, सामाजिक आहेत, त्यानंतर ज्या आपल्या काही चालीरीती आहेत, सांस्कृतिक हक्क आहेत, त्या चालीरीतींचं जतन केलं जावं याबद्दल आणि या संपूर्ण ज्या हक्कांना आहे हे कोणीही चिरडता कामा नये किंवा या हक्कांचं तुमच्या संवर्धन व्हावं, नागरिकांच्या हक्कांचं संवर्धन व्हावं, हा हेतू ठेवून संविधानाने आपल्याला काही या हक्कांचं जतन करण्यासाठी काही बाबी दिलेल्या आहेत. याचा आपण अभ्यास करणार आहोत. पण तत्पूर्वी मला असं सांगावंसं वाटतं की लोकशाही म्हणजे काय, ही जी संकल्पना आहे लोकशाही, तर लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य. बघा, लोकशाही शासनव्यवस्था असते, त्यानंतर हुकुमशाही शासनव्यवस्था असते आणि राजेशाही शासनव्यवस्था. राजेशाही शासनव्यवस्थेमध्ये तो राजा प्रमुख असतो. राजाने ज्याप्रमाणे सांगायचं त्याप्रमाणे काय करायचं, त्या प्रजेने सर्व सहन करायचं किंवा राजा बोलेल त्याप्रमाणे प्रजेने चालायचं. परंतु संविधानात मात्र, आपल्या भारतीय संविधानामध्ये लोकांचा विचार करून, म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य असा त्याचा उल्लेख आहे. याच्यानंतर आपण हुकुमशाही म्हणतो. तर हुकुमशाही शासनव्यवस्था कशाला म्हणतात, तर तो जो हुकुमशहा असतो त्याच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे तो काय करतो, राज्य चालवतो. याच्यामध्ये लोकांचा विचार केला जात नाही. परंतु सर्वार्थ दृष्टीने लोकशाही ही अत्यंत उत्तम शासनव्यवस्था आहे की जेणेकरून लोकांचं कल्याण त्याच्यामध्ये इच्छिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा लोकांवर अन्याय होऊ नये, या संपूर्ण देशातील लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय कशाही प्रकारे होऊ नये, याचा अतिशय बारीक अभ्यास केलेला या संविधानामध्ये आहे. त्याच्यातीलच काही घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाठाची प्रस्तावना या ठिकाणी झालेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की पाठामध्ये या सांगितलेलं काय आहे नेमकं, की जेणेकरून आपल्याला या पाठाविषयी अधिक माहिती मिळेल. आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलंच आहे की भारतीय संविधानाने काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे. आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या ठिकाणी समजून घेणार आहोत. तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आपले जे काही मूलभूत हक्क आहेत की जे हक्क कोणालाही हिरावून घेता येत नाहीत. मूलभूत हक्क म्हणजे प्राथमिक हक्क, ज्या मूलभूत मूळ गरजा आहेत, मूळ हक्क आहेत माणसांचे, या हक्काचं कोणीही या ठिकाणी निराकरण करणार नाही, उच्चाटन करणार नाही, तुमच्या हक्काला कोणतीही बाधा पोहोचणार नाही. आणि जरी ती पोहोचली तर त्याच्या हक्कांचं संरक्षण न्यायालयामार्फत केलं जाईल. अशा प्रकारचं संरक्षण आपल्याला संविधानाने दिलेले आहे. आणि हेच कोणत्या प्रकारच्या हक्कांचं संरक्षण आहे, कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन आहे, हे आपल्याला या पाठातून पाहायचं आहे की संविधानाने आपल्या हक्कांचं संवर्धन आणि जतन कशा प्रकारे केलं आहे, या आपण या पाठात पाहणार आहोत. तर सुरुवातीला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे त्यांनी. धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय,
की आपण पाहतो की संपूर्ण भारतामध्ये काही एकाच धर्माचे लोक नाही आहेत, अनेक धर्माचे लोक राहतात. मग या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी या ठिकाणी राहिले, त्यांनी आपले धर्म, त्या धर्माच्या चालीरीती, त्यानंतर धार्मिकता जपली. परंतु तरीही आपण सर्वजण काय म्हणतो, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता हे जे काही तत्त्व आहे, संविधानाने दिलेलं धर्मनिरपेक्षता हे तत्त्व, त्यामध्ये काय दिलेलं आहे की धार्मिक स्वातंत्र्याचा जो हक्क आहे, हा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे हा धार्मिक, माझा कोणताही धर्म असो, मला तो धर्म, मला त्या धर्माचं पालन करता यावं, हा जो काही, हे जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाने, त्याचा हक्क जो आहे, या हक्काचं पालन करता यावं म्हणून या ठिकाणी संविधानाने त्या हक्काची जोपासना केलेली आहे. आता भारत हे बघा, जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कोणताही एक धर्म भारतामध्ये नाही. अनेक जाती धर्माचं मिळून हा संपूर्ण देश बनलेला आहे. हा राष्ट्र, हे जे राष्ट्र आहे, हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कोणताही एक धर्म नाही, आपल्या भारताचा कोणताही एक धर्म नाही, हे आपल्याला माहिती. मागील इयत्तामध्ये सुद्धा हे आपण अभ्यासलेलं आहे. परंतु त्याच्या संबंधात संविधानात काय लिहिलं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे, बरोबर ना? मग ते उल्लेख कशात येतात, तर धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात येतात. मग या हक्कात काय सांगितले त्यांनी, की त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला, भारतामध्ये जो नागरिक राहतो त्याला नागरिक म्हणायचं, त्या नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत. भारतामध्ये तो राहतो, तो कोणत्याही धर्माचा असो, मग त्याला काय की कोणत्याही धर्माची उपासना करण्याची, म्हणजे कोणताही धर्म माझा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, त्या शीख असेल, कोणत्याही धर्म, आणि या धर्माची उपासना म्हणजे त्या धर्माची जोपासना, उपासना करण्याचं, किंवा काही त्याचे धार्मिक कारण असेल, धार्मिक कार्य असेल, तर त्या कार्यासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आपल्याला दिलेले आहेत संविधानाने. म्हणजे आपण संस्थाही आपल्या धर्माची स्थापन करू शकतो, धार्मिक कार्यक्रम करू शकतो, धर्माची उपासना करू शकतो, हे आपल्याला संविधानाने दिलेले हक्क आहेत. मग हा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत 2 बाबींना परवानगी दिली आहे, की ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल, असे कर शासनाला लादता येत नाहीत. बघा आता, की एखादा जर कर लादायचा असेल शासनाला, तर तो विशिष्ट जाती धर्माच्या साठी जर त्याचा उपयोग होत असेल, तो त्या कराचा उपयोग केला जात असेल, तर असे कर शासनाला लादता येत नाहीत. म्हणजे काय, की थोडक्यात त्या धर्मासाठी शासन व्यवस्था कार्यरत आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्या विशिष्ट धर्मासाठी सर्वांनी कर द्यावा, असं कोणत्याही प्रकारचा कर शासनाला लादता येत नाही. म्हणजे त्या धर्माला, विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी असा कोणताही कर लादता येत नाही. म्हणून थोडक्यात काय, तर धार्मिक कर लादण्यात संविधान प्रतिबंध करते. धार्मिक कर लादता येत नाही अशा प्रकारचा. पूर्वी असायचं राजेशाही शासन पद्धतीमध्ये किंवा मुघलकालीन शासन पद्धतीमध्ये, की विशिष्ट धर्मासाठी या ठिकाणी भारतामध्ये कर घेतला जायचा. आपल्या इथं मुघलांनी राज्य केलं, त्यावेळी ते विशिष्ट कर धर्मासाठी म्हणून कर लादत होते. परंतु संविधानाने याचं उच्चार केला नाही, याचं समर्थन केलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले संविधानामध्ये, की शासनाला कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी कर लादण्यासाठी प्रतिबंध करते, की कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी शासनाला कर लादता येत नाही. बरं, आता शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहे, शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या, उदाहरणार्थ त्याला आपण अनुदानित संस्था म्हणतो, की शासनाचं अनुदान घेणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, तर या अनुदान घेणाऱ्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण हे सक्तीचं करता येत नाही. शासनाची जी काही आर्थिक मदत घेणाऱ्या काही शैक्षणिक संस्था आहेत,
शासनाची मदत घेते, परंतु शासनाची मदत घेते याचा अर्थ त्यामध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचं करता येत नाही. विशिष्ट धर्माचं शिक्षण त्या ठिकाणी सक्तीचं करता येत नाही. यासुद्धा बाबीचा उल्लेख संविधानामध्ये केला आहे. हे झालं आपण काय पाहिलं आता या ठिकाणी की धार्मिक स्वातंत्र्याचा जो हक्क आहे. आता आपण पाहणार आहोत सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आता सांस्कृतिक म्हणजे काय आणि शैक्षणिक म्हणजे काय? तर संस्कृतीने आपल्याला जे काही ठेवा दिलेला आहे, या संस्कृतीच्या ठेव्याचं जतन करण्याचा आपल्याला हक्क दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये सण असतील, उत्सव असतील, आहार असेल, जीवनपद्धती असेल, याबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे. आणि हे आपण पाहतो काय की प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा एक विशिष्ट सण असतो, उत्सव असतो. त्यांच्या खाण्याच्या पद्धती म्हणजे त्यांचा आहार वेगळा असतो. जीवनपद्धती म्हणजे त्यांचं राहणीमान, हे राहणीमानसुद्धा वेगळं असतं. आणि याबाबत आपल्या देशामध्ये खूप विविधता आहे. हे सगळं आपण पाहतो. आता तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील, तुम्ही जाता की नाही लग्नाला? तर या लग्न समारंभामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वेगळेपण जाणवलं असेल. बघा, हिंदू धर्माच्या लग्न समारंभामध्ये, मुस्लिम धर्माच्या लग्न समारंभामध्ये, जैन धर्माच्या लग्न समारंभामध्ये, बौद्ध धर्माच्या लग्न समारंभामध्ये एक वेगळेपण असतं. त्या ठिकाणी त्यांच्या संस्कृतीनुसार, त्यांच्या जातीनुसार वेगवेगळंपण त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल. तर त्यातील तुम्हाला वेगळंपण जाणवलं असेल. मग आता हे बघा, या सर्व बाबी त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात. तो जो लोकसमूह आहे, त्यांची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे हे सर्व केलं जातं. आता आपल्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा हे काय भाग आहेत. आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापल्या सांस्कृतिक जे काही परंपरा आहेत त्या जपण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे काही आपल्या संविधानाने काय केलेलं आहे की कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असेल, कोणत्याही जातीचा, धर्माचा व्यक्ती असेल तर त्याला आपल्या संस्कृतीचं रक्षण करता यावं आणि हे वेगळेपणा जतन करण्याचा त्यांनी हक्क दिलेला आहे. त्यानुसार काय करतो आपण? आपली भाषा, आपली लिपी, साहित्य यांचं जतन तर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनाचाही प्रयत्न आपल्याला करता येतो. विशिष्ट जातीचा, धर्माची जी काही भाषा असेल, लिपी असेल, त्यांचं जे काही साहित्य असेल, याचं जतन तर आपल्याला करता येतंच, परंतु त्यांच्या संवर्धनासाठी म्हणजे ते वाढावं आणि ते भाषा, त्या भाषेमध्ये वाढ व्हावी, लिपी, त्या साहित्यामध्ये वाढ व्हावी, याचं संवर्धन किंवा जतन करण्याचा प्रयत्नसुद्धा करता येतो. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात. एखादी भाषा असेल आणि ती भाषा जर लोप पावत असेल तर त्या भाषेचं संवर्धन करता यावं, ती भाषा जतन करता यावी म्हणून त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी, त्या भाषेचा विकास करण्यासाठी काही संस्थाही स्थापन करण्यात येतात. आता बघा, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला की शोधा आणि चर्चा करा. तुम्ही गुगलवर जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं, संविधानाने किती भाषांना मान्यता दिली आहे, आपल्या भारतीय संविधानाने कोणकोणत्या भाषेला, कोणकोणत्या भाषांना मान्यता दिली आहे हे शोधून पाहायचं, लिहून काढायचं ते की कोणत्या भाषेला प्राधान्य दिलेलं आहे. आता कोणकोणत्या भाषा आहेत बघा, की अशा ज्या भाषांना संविधानाने मान्यता दिली आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. तर या सर्व भाषांना काय केलेलं आहे, त्यांनी परवानगी दिलेली आहे, बरोबर. तर या कोणकोणत्या भाषा आहेत तर हे शोधून तुम्ही लिहायचे. आता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था निर्माण केलेल्या आहेत? मराठी भाषा जी आहे, या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी भाषा विकसित व्हावी, तिचं संवर्धन व्हावं, तिचं जतन व्हावं, यासाठी कोणकोणत्या संस्था निर्माण केलेल्या आहेत यासुद्धा गुगलवर येतील. आणि त्या गुगलवर आलेल्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांचे तुम्हाला नावं लिहून ठेवायची आणि त्याच्याबद्दल तुम्ही घरातल्यांबरोबर चर्चा करायची आहे. आता बघा, अजून कोणकोणत्या गोष्टीवर चर्चा करायची तुम्हाला, हे पहा. लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे शाळा तर बंद आहेत, मग तुम्ही चर्चा कोणाबरोबर करणार? तर तुम्ही घरातल्या आपल्या आईवडिलांबरोबर, मोठ्या भाऊ बहिणीबरोबर
चर्चा करणार आहात आणि याच्यातून काय करणार आहात, तुम्ही त्यांच्याकडून समजून घेणार आहात. त्यांना तुम्ही सांगणार आहात की तुम्ही गुगलवर काय पाहिलं हे सांगणार आहात आणि त्यातून तुम्हाला तुमचे आईवडील काय करणार आहेत, योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना तुम्ही सांगायचं की मी आज गुगलवर ही माहिती पाहिली, आम्हाला हा पाठ होता, या पाठामध्ये हे सांगितलं होतं. आणि मग काय करायचं, एकमेकांशी चर्चा करायची आणि ती चर्चा केल्यानंतर त्याचा जो मतितार्थ आहे त्याच्यात जे सांगितलेलं आहे ते तुम्ही चांगलं लक्षात ठेवायचे. आता बघा, पुढील चर्चा काय करायची तुम्ही घरी, की महाराष्ट्रात सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हाला वाटते का? किंवा हे जे न्यायालयातलं कामकाज असतं हे इंग्रजीमधून आहे, मग हे मराठीतून केलं जावं असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी काय करावे लागेल, ही चर्चा करायची. आणि काय करायचे तुम्ही, हा तुमचा अभ्यास झाला. आता चर्चा करणे आणि त्याच्यावर 10 ओळी लिहून ठेवणे. महाराष्ट्रामध्ये सरकारचं आणि न्यायालयाचं सर्व कामकाज मराठीतून केलं जावं. सर्व कामकाज, काही ठिकाणी आता इंग्रजी वापरली जाते, काही ठिकाणी मराठी वापरली जाते, परंतु तुम्हाला असं वाटतं का की सर्वच ठिकाणी सरकारचं जे काही कामकाज चालतं त्याच्यामध्ये आणि न्यायालयामध्ये सर्वच कामकाज हे मराठीतून चालवलं जावं असं तुम्हाला वाटतं का? तर याबद्दल काय करायचे, या ठिकाणी चर्चा करून त्याच्या 10 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. आता पुढे पहा, संविधानात्मक उपाययोजनांचा जो काही हक्क आहे, संविधानात्मक उपाययोजना जे दिलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? आता समजा तुमचा हक्क असेल, धार्मिक हक्क असेल, त्यानंतर तुमचा स्वातंत्र्याचा हक्क असेल, हे तुमचे हक्क हिरावून घेतले जातात असं तुम्हाला वाटलं. सांस्कृतिक हक्क असेल, शैक्षणिक हक्क असेल, धार्मिक स्वातंत्र्य असेल आणि या हक्काचा जर भंग झाला तर तुम्ही जायचं कुठं, कोणाकडे दाद मागायची? तुमच्यावर अन्याय झाला, तुमच्या हक्काचा भंग झाला, संविधानाने दिलेल्या हक्काचा जर भंग झाला तर या तुमच्या अन्यायाबद्दल दाद मागायची कुठे? तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे तुमचा. कोणत्याही प्रकारचा अन्याय जर झाला तर तुम्ही न्यायालयात याविषयी दाद मागू शकता. तो तुम्हाला हक्क दिलेला आहे संविधानाने आणि यालाच काय म्हटलं जातं, तर संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयी तरतूद संविधानानेच केली आहे. तुमचा हक्क जर हक्कांचा भंग झाला तर न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची जी तरतूद आहे ही संविधानानेच केली. त्यानुसार न्यायालयाला या हक्कांचं संरक्षण करणं बंधनकारक ठरतं. तुम्हाला जे दिलेले हक्क आहेत या हक्काचं संरक्षण करणं न्यायालयाला बंधनकारक आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेला अतिक्रमण होऊ शकतं आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही. मग यालाच आपण आपल्या काय म्हणतो, हक्कांचा भंग झाला असे म्हणतो. आता हक्कभंगासंबंधी आपली तक्रार न्यायालय विचारात घेते. काही हक्क जे आहेत एक काही वेळेला अतिक्रमण होऊ शकतं आणि आपल्या हक्कांचा वापर आपल्याला करता येत नाही. मग हा आपला काय झाला, हक्कभंग झाला. मग या हक्कभंगाची तक्रार आपल्याला कुठं करता येते, तर न्यायालयात करता येते आणि न्यायालय हे विचारात घेते, त्याची शहानिशा करते, म्हणजे खरं काय खोटं काय हे तपासून पाहते आणि खरोखरीच जर हक्कभंग झाला असेल तर त्या हक्कभंग झालेल्या व्यक्तीला न्याय देते. असे न्यायालयाला वाटल्यास योग्य तो निर्णय न्यायालय देऊ शकते. परंतु याच्या अगोदर काय करते, तर खरोखरीच याचा हक्काचा भंग झाला आहे की काय याची शहानिशा करते आणि मग त्याला योग्य तो निर्णय हे न्यायालय देऊ शकते. म्हणजे अशा कोणकोणत्या आहेत आपल्याला जे हक्कभंग आहेत, या हक्कभंगाचे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या बाबतीत आपला हक्कभंग होऊ शकतो आणि शासनाने कोणकोणते त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, संविधानाने कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.